प्रोफेसर कॉलनी येथील गाळेधारकांचे पुनर्वसन केल्याशिवाय गाळे पाडू देणार नाही असे आश्वासन महानगरपालिकेचे सभागृह नेते अनिल शिंदे यांनी दिले आहे। एटीव्ही न्यूजचा विशेष कार्यक्रम कृष्णा कार सजावट प्रस्तुत एटीव्ही न्यूज कट्ट्यावर ते बोलत होते। नमस्कार, कृष्णा कार सजावट एटीव्ही न्यूज कट्टा। आज या कट्ट्यावरती अतिशय धुरंधर असे नेते आलेले आहेत। महानगरपालिकेचे सभागृह नेते अनिल शिंदे सर, आपलं खूप खूप स्वागत एटीव्ही न्यूजमध्ये। आज चर्चा जी होणार आहे त्या चर्चेला पण तुम्ही सडेतोड उत्तर देताल अशी अपेक्षा ठेवूया। आणि आज आपल्या ज्या चर्चेला सुरुवात होती ती म्हणजे राजकीय प्रवासापासून सुरुवात होती की आपला राजकीय प्रवास कसा सुरू झाला, नेमकं तुम्ही राजकारणात कसे आले? माझा राजकीय प्रवास, मी स्वस्तिक चौकामध्ये माझे लक्ष्मी सॉमिल हा व्यवसाय, त्या माध्यमातून मी तिथं एक जनजागृती मित्रमंडळ स्थापन केलं। मला लहानपणापासून आवड होती की गणपती बसवणे वगैरे, त्या माध्यमातून मी त्या मंडळाची स्थापना केली आणि त्या परिसरातील ज्यांना सामाजिक कामाची आवड असेल असे सगळ्यांना एकत्र घेऊन मी त्या ठिकाणी जनजागृती मित्रमंडळ हे स्थापन केलं आणि त्या माध्यमातून मी दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त चांगले देखावे, समाजाला प्रबोधन होईल अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी काम केलं। त्या माझ्या 30 वर्षाच्या काळापूर्वी मी त्यावेळेस शाळेत असताना त्यावेळेस देखील मी शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं त्या आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही सगळे सदस्य आणि मी त्याचा संस्थापक अध्यक्ष असल्याने आम्ही हे सामाजिक आमच्या शेजारी बाबावाडी मांडवगण आहे, परत ते आमचं मूकबधीर विद्यालय, तिथं देखील आम्ही असे त्यावेळेस छोट्या छोट्या माध्यमातून असे कामं करत गेलो। राजकारणात कसं काय तुम्ही घुसला? राजकारणात मग नंतर मला की एक हिंदुत्वाची मला आवड असल्यामुळं मी शिवसेनेकडं माझा ओढा गेला आणि मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वाखाली गेले 27 वर्ष मी शिवसेनेच्या पक्षाचं काम करतो। असा माझा शिवसेनेचा आणि माझा सामाजिक काम करत असताना हा प्रवास आणि आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे। इथपर्यंत पोहोचले म्हणजे आज जर का आपण पाहिलं तर नगर शहरामध्ये जी शिवसेना आहे त्यामधले त्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तुम्हाला चाणक्य म्हणून ओळखलं जातं। काय नेमकं आहे? आणि पडद्यामागचे हिरो पण बोलल्या जातं। अनेक घडामोडीमध्ये तुम्ही पुढे दिसत नाही, परंतु पडद्यामागून परत घडामोडी तुम्ही करत असतात। त्याचं कारण असं असतं की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तसा असतो की समोर येण्यापेक्षा मागे राहून सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि ते पक्षासाठी मी आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या करत आलेलो आहे। परंतु कधीच असं आम्हाला दिसलं नाही की अनिल शिंदे कुठंतरी असे पुढं दिसले, परंतु जर का आपण पाहिलं तर मागून सगळे सूत्र बऱ्यापैकी अनिल शिंदे हलवताना दिसतात। जरी आपण पाहिलं नगरमध्ये नेते मंडळी पुष्कळ आहे शिवसेनेमध्ये, परंतु तुमचं जर का आम्ही पाहिलं तर बऱ्याच गोष्टी ह्या मागून पडद्याआडून हलवताना तुम्ही सक्रिय असतात। नेमकं ही जबाबदारी तुम्हाला देऊन टाकलेली आहे का? जबाबदारी पक्षाने तशी माझ्यावर दिलेलीच आहे, त्याबद्दल शंका कोणी घ्यायचं काय कारण पडले की त्याला म्हणजे घेऊन या नाही का? सगळंच ते काम करतच असतो आम्ही सगळे पक्ष संघटना म्हणून ते सगळे संघटनेच्या वतीने ते काम करावं लागतं असं। सर, मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, शिवसेना आणि भाजपमध्ये एकदम जहरी टीका झाली, परंतु आता ते पुन्हा एकदा एकत्र आलेले दिसतात, आपण पाहतो देखील आहोत। तसंच नगरमध्ये सध्या चालू आहे का? नाही, मुंबईचं जे आहे ते तुम्ही म्हणतात जहरी टीका झाली,
ते आता आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब, ते मुंबईच्या संदर्भामध्ये मी काही जास्त बोलू शकत नाही. मी खूप शिवसेनेचा लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळं मी वरच्या मुंबईचे परंतु तिने असं विचारलं की तसंच नगरमध्ये चालू आहे का, की आमच्यामध्ये खूप भांडणे दाखवायचं आणि आतून सगळं व्यवहार एकत्ररित्या चांगला सत्ता गाजवायची, कारण की नगरमधलं विषय विचारतील. नाही, असं काही नाही. नगरमध्ये शिवसेना आणि भाजपचं काही चालतंय थोडं प्रमाणात, परंतु आमच्या दृष्टीने, माझ्या तरी वैयक्तिक दृष्टीने शिवसेनेत आणि भाजपमध्ये या ठिकाणी कुठला मतभेद नाही. काही व्यक्तींचा मतभेद असू शकतो. व्यक्तींचा म्हणजे नेमकं कोणाचं? आता असू शकतो काही. सर, भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये नगरमध्ये पटत नाही असं बोललं जातं, यात किती तथ्य आहे? मला तर नाही वाटत काही याच्यामध्ये तथ्य आहे म्हणून. नाही, मग आमचं एकदम व्यवस्थित, तुम्ही तर पाहतात जनरल बोर्ड सभा हो, एकदम आम्ही एका ते पाहिलं जातं ना सभेमध्ये, महासभेमध्ये जर का सगळेजण हे करत असतात तर तुम्हालाच उठून ते नाही का शांत करावं लागतं, पण तिकडं भारतीय जनता पार्टी तुम्हाला साथ देताना दिसत नाही. आता अनेक विषय, जर का आपण याचा विषय घेतला आत्ताचा पाणी योजनेचा, त्यामध्ये पण तुम्ही जो विषय प्रस्तावित केला त्याला भारतीय जनता पार्टीने विरोधच केला. नाही, एक लक्षात घ्या, पाणी म्हणजे तुम्ही नेमका कोणता पाणीचा प्रश्न, म्हणजे फेज 2चा म्हणताय? फेज 2च्या संदर्भामध्ये माझ्या पत्नी महापौर असताना त्या कामाचा शुभारंभ माझ्या पत्नी महापौर असताना त्यांनी केला आणि मध्यंतरीच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्याला गतीचं कमी प्रमाणात मिळाली आणि आत्ता आमच्या शिवसेनेच्या परत महापौर आहेत, तर आम्ही त्याला चांगल्या मोठ्या प्रमाणात गती देतो आहे आणि ते पूर्ण काम 2 वर्षात कसं होईल त्यासाठी काही निधी उपलब्ध करण्यासाठी काही गोष्टी कर्ज घेण्याच्या संदर्भामध्ये त्या आल्या. त्यावेळेस थोडंसं भारतीय जनता पार्टीने त्याच्या काही 2-5 लोकांनी थोडासा त्याच्यामध्ये विरोध दर्शवला, बाकी दुसऱ्या सगळ्याच लोकांचा त्याच्यामध्ये विरोध नव्हता. त्यांचे नगरसेवक तरी किती आहे साहेब? त्यातले 5 नगरसेवक तुम्हाला विरोध करते बोलल्यावरती काय समजायचं? माझ्या माहितीप्रमाणे 4च होते, 5 आमच्या बाजूने होते. म्हणजे असं चित्र त्या दिवशी सभेमध्ये मला जाणवलं थोडंसं. शिवसेनेने तिथं भारतीय जनता पार्टीमध्ये नेमकी फूट पाडली काय नेमकं विचारामध्ये? नाही, विचारामध्ये काय त्यांचं नेमकं ते कारण तेच सांगू शकतात त्या संदर्भामध्ये. नाही, कारण की आपण पाहतो की कोणताही प्रकल्प असेल, आता प्रोफेसर कॉलनीचा प्रकल्प आहे, त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टी विरोध करताना दिसते. काय नेमकं चाललंय, काय हे लोकांना काही कळायलाच मार्ग नाही आहे. या ठिकाणी आहे ना की कोण काय करतं त्यापेक्षा महापौरांनी पत्र दिलं, त्या संदर्भात निवेदन दिलं, त्यांना काही गोष्ट वाटली असेल चुकीची म्हणून दिला असेल, त्यांची समजूत काढली का? कारण की स्थायीमध्ये जेव्हा विषय आला तेव्हा तर काहीच बोलायला कोण तयार नव्हतं, त्यांचा म्हणजे निवेदनाला महत्त्वच दिलं नाही, त्याच्यावर चर्चा सुद्धा झाली नाही स्थायी समितीत साधी. आता तो स्थायी समितीचा अधिकार आहे, त्यामुळं सांगितलं असं तुम्ही सभागृह नेते, तुमच्या संघ काहीतरी बोलणं आला असेल, वरिष्ठ नेते तुम्ही शिवसेनेचे. नाही, हे बघा, वरिष्ठ नेते जरी असलो ना तरी मी कोणाच्याही बाबतीमध्ये इंटरफेअर करत नाही. माझी शिवसेनेची भूमिका तुम्हाला माहिती, मला जे काम सांगतो तेवढं मी करत असतो, बाकी काय मला विषय. सर, तुम्ही पहिली जी 2.5 वर्षाची सत्ता उपभोगली ती सत्ता आणि आत्ताची सत्ता यात नगरकरांना खूप फरक वाटतो, याचं नेमकं कारण काय? आता नेमकं त्याच्यामध्ये ज्यावेळेस मागच्या वेळेस जे होतं की त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं एकत्र मिळून आम्ही सगळे लोक काम करत होतो, आता देखील करतोय, परंतु आता नागरिकांना असं वाटत असेल की फरक आहे, तर काहीतरी निश्चितपणे जाणवत असेल, त्यामुळं हा थोडासा फरक होतच. तुम्हाला मी सांगतो, तिचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला अनुसरून सांगतो, तुमचा जो काळ होता 2.5 वर्षाचा, त्यावेळेस सत्ता तुमची नव्हती, केंद्रात नव्हती, राज्यात नव्हती, तरी मोठ्या प्रमाणात तुम्ही निधी आणण्यामध्ये यशस्वी झालात. आज सत्ता आहे, आज सगळं काही आहे, काय नुसतं सांगून थोडी चालणार साहेब? कोणत्या निधी येतोय नगरमध्ये, कोणतं काम चालू आहे? ऐका ना, 10.5 कोटी रुपये आम्हाला बाळासाहेब देशपांडेसाठी मंजूर झाले. फक्त हे आलंय सर, पत्र आले, त्याला मंजुरी खूप लांबचा विषय. नाही, तुम्ही निम्मे पैसे तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण मध्ये तो निधी आम्हाला मिळाला आहे, त्यामध्ये पण त्यांनी फक्त की तुम्ही 50% पैसे टाकतान का, तर आम्हाला तसं पत्र त्यांनी दिलं. आम्ही सांगितलं आम्ही चांगलं काम आहे, ते बाळासाहेब देशपांडेचं जे काम आहे ते चांगलं आहे, त्यामुळं आम्ही 50% निश्चित त्याच्यामध्ये टाकू. कुठून टाकू शकतो आपली महानगरपालिका? आजची आर्थिक परिस्थिती बघितली, महानगरपालिकेला पगार वाटायला पैसे नाही, आणि कसं वागतं सर? 14वे वित्त आयोगातले पैसे येतील, त्यामध्ये टाकू आम्ही त्याच्यातले पैसे.
पण असं का होतंय? कारण की तुम्ही त्यावेळेस होते, आता तुम्ही सांगितलं हा देशपांडे हॉस्पिटलचा पण जो विषय तो त्यावेळेस शिलाताई शिंदे यांनी उचलला होता. तुम्हाला मी सांगतो त्याचा आपल्याला- फेज 2चा पण विषय तो शिलाताईंनी उचलला होता. मग त्यावेळीची सत्ता जर का बघितली आपण, त्यावेळीची सत्ता होती ती आक्रमकपणे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, आक्रमकपणे निधी आणण्यासाठी प्रयत्न करत होते. आज तुमची सत्ता असताना म्हणजे सगळ्यात मोठी नगरकरांना हीच खेदाची गोष्ट वाटते की आज भारतीय जनता पार्टी शिवसेनेची केंद्रात सत्ता आहे. आपले जे नेते आहे एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचं विशेष प्रेम नगरवरती आणि नगरच्या शिवसैनिकांवर आहे. असं असताना निधी म्हणावं तसा नगरला येत नाही आणि काहीच कामं असे म्हणजे मोठे कामं करताना दिसत नाही आहे. नाही, हे बघा की आम्हाला 7-8 महिने झाले महापालिकेमध्ये महापौर बसल्यानंतर, आणि पूर्वीचं जे शासनाचं जे बजेट होतं ते होऊन गेलेलं होतं. आता ह्या येणाऱ्या बजेटमध्ये निश्चितपणे आम्हाला एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री आम्हाला चांगल्या प्रमाणात निधी देणार आहे. आणि असं काही नाही, भारतीय जनता पार्टी आता राज्यात बी शिवसेने भाजपाचं आणि केंद्रात भाजपा शिवसेनेचं सत्तेत आहे, त्यामुळं आम्हाला निधीला काय अडचण आहे, निश्चितपणे चांगला निधी मिळेल आम्हाला. सर आता महानगरपालिका निवडणुकीत समजा कधी भाजपने पक्षाशी युती केली नाही तर याचं शिवसेनेशी युती केली नाही तर याचं पक्षाला किती नुकसान होईल, आणि जर कधी युती नाहीच झाली तर तुमची एक हाती सत्ता नगरमध्ये येणार का? निश्चितपणे आमच्या शिवसेनेचं तसं नगर शहरामध्ये काम आहे. गेले अनिल भैया 25 वर्षे या शहरामध्ये काम करतात. ते आपल्याला पण ज्ञात आहे ते कोणत्या पद्धतीने काम करतात. तशी शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली आहे. 80% समाजकारण करायचं आणि 20% राजकारण करायचं. त्या माध्यमातून आम्ही जनतेकडे आमचा कौल मागू आणि निश्चितपणे आम्हाला जर ते आमची तर काय, आम्ही आज तर त्यांना नगर शहरामध्ये युतीसाठी आम्ही त्यांना कुठं नाही म्हणलेलो नाही. आले तर आहेच, नाही आले तर आम्ही निश्चितपणे. आता यावेळेचं जर का महापौर पदाचं जर का आपण निवडणूक बघितली त्यावेळेस त्यांनी चांगलं तुम्हाला खेळवलं ना. आता हे बघा, ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या समोर आहे, नगरकरांसमोर सगळ्या घडामोडी झालेल्या आहे. माझ्या तोंडातून सांगण्यापेक्षा जनतेला कळून द्या ना. आता एक कट्ट्यावरती आपल्याला सांगायची गोष्ट आहे की नेमकं काय झालं, कसं झालं. आणि त्यावेळेस जर का एवढं खेळवलं त्यावेळेस तर शिवसेनेचे जे नेते होते त्यांनी तर त्यावेळेस ठरवलं की आता यावेळेस नाही आमच्या संग युतीच करायची नाही. त्यांना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल. त्यांनी त्यांचे प्रयत्न केले. आम्ही शिवसेनेचा महापौर होणं यासाठी प्रयत्न केले. असा तो प्रकार झाला. येणाऱ्या काळात समजा युती नाही झाली तर शिवसेनेला काही ह्याचा तोटा होणार नाही. 100% आम्ही महापौर शिवसेनेचा करू. परंतु आपण जर विधानसभा बघितली, विधानसभेमध्ये तुमची युती नाही झाली तर 25 वर्षे सत्ता गेली ना साहेब तुमची नगरमधली. त्याला काही कारण वेगळे आहेत. काय नेमकं झालं त्याच्यामध्ये? आता मी ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारखा विषय नाही येतो. ते विषय आमदार साहेब सांगतील, माझे आमदार साहेब. ते तुम्हाला सविस्तर त्यांना बी बोला, त्या विषयावर ते सविस्तर देतील. ते माझ्या त्यांचं एवढं चांगलं कार्य, समजा त्यांनी एवढी मोठी संघटना बांधून ठेवली होती, संघटना चांगल्या पद्धतीने नगर शहरामध्ये काम करत होती, असं होत असताना सुद्धा पैशाचा फार मोठ्या प्रमाणात वापर झाला, त्यामुळं ह्या गोष्टी घडल्या. बाकी काही नाही याचं कारण दुसरं. मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. तर माझा प्रश्न असा आहे, तुम्ही नेहरू मार्केटला मान्यता दिली, त्या नेहरू मार्केटचा जो प्रकल्प आहे तुम्ही सत्तेमध्ये असताना तुम्हाला तो राबवता आला नाही, जो प्रकल्प आहे, याचं नेमकं कारण काय वाटतं आपल्याला? एक माझ्या पत्नी महापौर असताना 4,50,00,000 रुपयाचं त्याचं प्रीमियम काढलं होतं टिपीनी. त्याच्यानंतर मागची जी सत्ता होती आघाडीची, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यावेळेस मी त्यावेळेस 20 कोटी रुपये शासनाकडून निधी आणला होता आणि 20 कोटी रुपये महापालिकेचा आपल्याला हिस्सा भरायचा होता. त्यामध्ये मी त्याला त्यावेळेस 4.5 कोटी असताना त्यावेळेस 3-4 वेळा त्याचं टेंडर प्रक्रिया राबवली, पण त्याला कुठला प्रतिसाद नाही मिळाला. त्यामुळं महापालिकेने करायचं असं ठरलं आणि त्यावर 50,00,000 रुपये देखील माझ्या त्यावेळेसचा प्रस्ताव तयार आहे आणि त्या प्रस्तावाला कलेक्टरने देखील मंजुरी दिली आणि महासभेने देखील त्या 20 कोटीच्या कामांना आणि नेहरू मार्केटच्या संदर्भामध्ये 50,00,000 रुपये त्याच्यामध्ये टोकन तरतूद आपण केली होती. परंतु त्यानंतर निवडणुका लागल्या महापौर काळाच्या, त्याच्यानंतर सत्ता बदल झाली. 2.5 वर्षात त्यांनी कुठलंच काम त्या नेहरू मार्केटच्या, आणि नेहरू मार्केट पाडण्याचं पाप देखील त्यांचंच आहे.
आणि आत्ता त्यांनी ते प्रीमियम कमी करायचं, त्यांच्याच काळात प्रीमियम कमी केलं, 2,38,00,000 रुपये, काहीच कारण नसताना ते प्रीमियम कमी केलं. महापालिकेचे आर्थिक नुकसान करायचं काहीच कारण नव्हतं, त्यामुळं तक्रारी झाल्या. ते नेहरू मार्केटला आपलं पाठिंब्याचं पत्र पण होतं ना, की नेहरू मार्केटचं व्हावं म्हणून असं बोललं जातं, ते खरं आहे का? पाठिंब्याचं म्हणजे नेहरू मार्केट व्हावं असं तुमचं पण नेहरू मार्केट हो, आज बी आमची इच्छा आहे ना, आज बी इच्छा आहे. मग आता असं वाटत नाही की आपली सत्ता आहे आता वरती, ते तर हे प्रकल्प मार्गी लावावे किंवा या, कारण की ही जी इच्छा होती ती महापौर साहेबांची होती, ज्या शिंदे मॅडम होत्या त्यांची होती, त्यांनी ते केलं होतं. मग आत्ता सत्ता आहे आपली आणि आता वरती पण काय अडचण नाही, करणार ना आम्ही निश्चितपणे. कधीपर्यंत बघायला भेटेल नेहरू मार्केट? नेहरू मार्केटचं काम तुम्हाला या वर्षभरात चालू झालेलं दिसेल. निश्चितच या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, कारण की आपला दुसरा जो टप्पा असतो तो अतिशय आक्रमक असतो, त्यामुळे कुठेही जाऊ नका. पात्रा कृष्णागार सदावर प्रस्तुत ATV न्यूज कट्टा. आता आला आहे ट्रेंड कार फॅशनचा. आपली कार सजवा मनासारखी, बदला तिचं रूप. कृष्णा कार सजावट, झोपडी कॅन्टीन, नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. मोबाईल 9975364612 88 88 85 66 88. नगरमधील नामांकित सनी इलेक्ट्रॉनिक्सच्या अभूतपूर्व यशानंतर परभाणे परिवार पदार्पण करत आहे निखिल इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस मध्ये. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तूंसाठी नगरमधील अतिभव्य अद्ययावत दालन. निखिल लाईट हाऊस अँड होम अप्लायन्सेस. ठिकाण निखिल लाईट हाऊस, 4040 मैदान आड, महाजन गल्ली, अहमदनगर. लँडलाईन नंबर 0241 247 0002. कृष्णागार सदावर प्रस्तुत ATV न्यूज कट्ट्यावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत. या ठिकाणी अतिशय हसमुख असं नेतृत्व आपल्या समोर आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाणक्य नीतीने कसे उत्तर द्यावे ते त्यांच्याकडून शिकावंसं. कारण की महासभा आपण पाहतो, महासभेतसुद्धा ते कोणाला बोलून देत नाही, परंतु या ठिकाणी आज आपण त्यांच्याकडून अतिशय चांगले असे प्रश्न आपण त्यांच्याकडून घेणार आहोत, प्रश्नाची उत्तर आपण घेणार आहोत आणि त्याचबरोबर नगरचा विकास कसा होणार याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मला एक सांगायचं आहे की शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाचा महानगरपालिकेच्या कारभारावर काही परिणाम होतो का? अजिबात नाही, काही नाही. अंतर्गत वाद आमच्या पक्षामध्ये कुठलाच कोणाचाच वाद नाही. आता मध्यंतरी अनेक पेपरबाजी झाली, अनेक पेपरमध्ये बातम्या आल्या, संपर्क प्रमुखांनी घेतलेले निर्णय असतील ते असतील, आता जरी एकत्र दिसतात तरी सगळे निर्णय अनिल भैया राठोडे घेतात. ठीक आहे, संपर्क प्रमुख घेतात, त्यांचे काय असेल ते मांडतात, पण निर्णय सगळे शिवसेनेचे आमचे उपनेते अनिल भैया राठोडे घेतात. आता जो किशोर डागवालेंना पक्षात घ्यायचा निर्णय झाला तो नेमका कोणी घेतला होता? ते संपर्क प्रमुखांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती, त्या संदर्भात मी ते प्रयत्न केले. कारण की पक्षाचा महापौर करायचा या दृष्टीने हे चालत असतं. ते तर त्यांचं का मन रमलं नाही असं शिवसेनेमध्ये? कारण ते पहिले पण शिवसेनेचे होते, पण नंतर शिवसेनेमध्ये का रमले नाही? कारण महापौरासाठी जर का त्यांना घेतलं तर ते महापौरला तुमच्यासोबत राहिलेच नाही. त्यांना कदाचित त्यांना विसर पडला असेल शिवसेनेचा, त्याच्यामुळं नाही ते
त्यांना पटलं नसेल शिवसेनेचं. तर केंद्रात आणि राज्यात तुमची आणि भाजपची सत्ता असताना देखील स्थानिक भाजप आणि तुमच्यामध्ये मतभेद असल्यामुळे अनेक प्रकल्प जे आहेत ते मार्गी लागत नाही. याचं नेमकं कारण काय वाटतं आपल्याला? आता काय आहे, हे बघ, मानसिकता कोणाची का काम करण्याची चांगली असायला पाहिजे. त्यामध्ये कोणी किती विरोध केला तर त्याला काय अर्थ, फक्त आपण काम करायचं, प्रकल्प चांगल्यापणे उभा करायचा, हे काम केलं तर काय अडचण येत नाही मॅडम त्याच्यामध्ये. आता हे जे भाजपचे नगरसेवक आहे समजा, ते त्यांच्या जे पदाधिकारी आहे समजा, वरिष्ठ पदाधिकारी, ते जास्त हस्तक्षेप करतात असं वाटतं का तुम्हाला महानगरपालिकेत? करत असतील ते कदाचित, पत्रव्यवहार चालू आहे त्यांचा. काय काय होतंय साहेब? असं एका वाक्यात उत्तर नाही, आपले जरा 4-5 ओळीचे उत्तर दिले तर चांगलं होईल ना. 4-5 वेळेस त्यांना बी म्हणजे असं वाटतं भाऊ की चांगलं शहर सुधारायला पाहिजे, त्यामुळे ते प्रयत्न करतायत. किती निधी आणण्याला मदत केली आता ते करणार आहेत, आमच्या सोबत येणार आहेत ते निधी आणण्यासाठी. मोठा निधी मोठा निधी. बरोबर. सर, नगर शहराच्या विकासाबाबत तुमचं काय विजन आहे आणि त्या विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? हे बघा, आम्ही आता आहे ना या शहरामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस माझी पत्नी महापौर असताना त्यावेळेस बालिकाश्रम रस्ता केला, त्यावेळेस केडगाव देवीचा रस्ता केला, एस पॅलेस कुटीचा रस्ता केला आणि स्पर्धा परीक्षा केंद्र त्या देखील, आणि अनेक असे शहरामध्ये DPTCकडून मागणी करून गुलमोहर रस्ता केला, असं पाईपलाईन रस्ता केला त्यावेळेस. आता पुढचं आमचं जे आम्ही आता शासनाकडे जवळजवळ 100 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यामध्ये शहराच्या दळणवळण व्यवस्थितसाठी सगळे DP रस्ते आम्ही 4 महामार्गाला मिळतील त्या संदर्भामध्ये आम्ही रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात मागणी केलेली. ती आल्यानंतर निश्चितपणे आम्ही त्याचं सगळा विनियोग व्यवस्थित करून शहराचा चेहरामोहरा बदलन ह्या पद्धतीचं आमचं शिवसेनेच्या महापौराचं आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्याचं काम आम्ही प्रयत्न करतो. लवकरच आम्हाला निधी मिळेल, त्या निधीतून आम्ही असे शहराला कन्स्ट्रक्टिव्ह काम जे दिसतील ह्या पद्धतीचे आम्ही या शहरामध्ये काम करणार आहोत. शिंदे साहेब, तुम्ही आत्ता सांगितलं की बालिकाश्रम रोड असेल, त्यानंतर कोटीचा रस्ता असेल, त्यानंतर हे जे रस्ते हे अतिशय सुंदर झाले, यामध्ये काही शंका नाही. परंतु या पद्धतीचेच रस्ते संपूर्ण नगरशहरात व्हावे यासाठी शिवसेना काय प्रयत्न करणार? कारण की आपण पाहतो नेहमी तेच खड्डे, तेच पॅचिंग, त्याच्यावरतीच कॉन्ट्रॅक्टदारचे बिलं काढले जातात. त्याच्यामध्ये काय होतं आणि काय नाही हे नगरकरांना आजपर्यंत कळायला मार्ग नाही. कारण की पावसाळा झाला की पुन्हा गट्टे, हे कुठेतरी चित्र बदललं पाहिजे. कारण की आपण जर का तो रस्ता बघितला, जर तुम्ही नाव घेतले, त्या रस्त्यावर आता गट्टे पडलेले दिसत नाही. परंतु हे रस्ते का 10 वेळा करावं लागतात आणि 10 वेळा का याच्यासाठी पैसे खर्च करावं लागतात? याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस पूर्वी महापालिकेच्या प्रशासनाने ते रस्ते ज्यावेळेस की घेतले त्यावेळेस ते सगळे रस्ते डांबरीकरणाचे होते आणि तिथं 2-3 ठिकाणी काळी माती असल्यामुळं ते आमच्या महापौराच्या निदर्शनात आले. म्हणून त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. म्हणून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्यावेळेस आम्ही केले आणि आता देखील आम्ही कुष्ठधाम रोड असेल, तपोवन रस्ता असेल, गुलमोहर रोड असेल आणि जे शहरामध्ये चांगले जे मोठमोठाले रस्ते आहेत ते आम्ही निश्चितपणे कॉन्क्रिटीकरण करणार आहोत. आणि मध्यवस्तीमध्ये शहरामध्ये ह्या शहरामध्ये डांबरीकरणाचे जे कामं आहेत त्याच्यापासून आम्ही थोडंसं थांबवणार आहे. डांबरीकरणाचं काय होतं आहे, एक पावसाळा आला की जसे सागर भाऊ म्हणले की त्याचे लगेच पाणी साचलं की त्याचे खड्डे पडतात. तर ते देखील आम्ही आहे ना, त्याचे देखील आम्ही व्यवस्था पिविंग ब्लॉक बसवणार आहे आणि त्या पुण्या मुंबईच्या धर्तीवर त्या पद्धतीचे आम्ही पिविंग ब्लॉक बसून म्हणजे एकदा काम केलं त्याच्यावर परत महापालिकेचा खर्च होणार नाही याची देखील आम्ही काळजी घेणार आहे उद्याच्या काळामध्ये. आपण जर का पाहिलं तर सावेडी उपनगर असेल किंवा सावेडीमधून आपल्याला युतीवरती खूप भरभरून प्रेम होतं, भरभरून मताचं दान त्या ठिकाणी दिलं जातं. परंतु त्या ठिकाणचे रस्ते, त्या ठिकाणी आत्ता शाखा ओपनिंग झाली ती शिवसेनेची,
तर त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आता बघा कसे रस्ते होणार, का होणार. आता शाखा ओपनिंग होऊन कमीत कमी 8 महिने झाले त्या ठिकाणी, परंतु ते रस्ते पाहिले तर ते रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आली. म्हणजे थोडक्यात आपण जर का बघितलं तर प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी, त्यानंतर झोपडी कॅन्टीन ते महालक्ष्मी उद्यानपर्यंत, गंगा उद्यानपर्यंत हे जे रस्ते, या रस्त्यावरून चालणंसुद्धा मुश्किल झालं. अनेक अपघात त्या ठिकाणी होतात. नाही, हे प्रस्तावित रस्ते आहेत आत्ता त्याच्यामध्ये, ते लवकरच, आणि जे उर्वरित राहिलेले आहेत ते आम्ही त्या ठिकाणी त्याचं कॉन्क्रिटीकरणाचे प्रस्ताव तयार केलेले आहेत. लवकरच तुम्हाला येत्या आपलं बजेट झालं की त्या बजेटमधून काही प्रोव्हिजन करणार आहे आणि शासनाचे पैसे आल्यानंतर त्याच्यामधून चांगले रस्ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ते देखील आम्ही त्याची होतं आहे काय या शहरामध्ये की पोल रस्त्याच्या मध्ये येतो आणि रस्ता आपला 50 फुटाचा असतो, कुठं 30 फुटाचा असतो, कुठं 40 फुटाचा असतो. होतं आहे काय की ह्या पाठीमागचं सगळ्या गोष्टी करत असताना की ते एक 6 मीटर किंवा 4 मीटरचेच रस्ते करतात आणि शेजारी ते कंपाऊंड वॉलपर्यंत तसंच ढिगार मातीचे राहतात, त्याच्यात काटे उगवतात किंवा झाडं उगवतात. तर आम्ही तसं न करता ह्यावेळेस आम्ही असं फेस टू फेस जे रस्ता, त्या रस्त्यात किती 12 मीटरचा रस्ता असेल, 15 मीटरचा असेल किंवा 9 मीटरचा, फेस टू फेस आम्ही रस्ता त्या ठिकाणी पूर्णपणे करणार, जेणेकरून त्याचे सगळे रस्त्याचे मध्ये आलेले पोल देखील आम्ही बाजूला कडेला हटवणार आणि असे प्रमाणात आम्ही काम करून निश्चितपणे लोकांना बदल झालेला दिसेल. निश्चित लोकांना बदल झालेला दिसेल. आता तुम्ही पोलचा विषय घेतला, परंतु त्यासाठी पैसे येऊन पडलेले आपल्याकडं की अंडरग्राऊंडची वायरिंग करायची, परंतु त्याचा जर का विषय केला आपण तर तो निधी आलेला असताना सुद्धा ती कामं अजून सुरुवात झाली नाही की पैसे पडलेले आपल्या महानगरपालिकेकडे त्याचे. नाही, एक लक्षात घ्या की अंडरग्राऊंडचे MSCBचे जे पैसे आहेत त्यांना आम्ही वर्क ऑर्डर दिली, त्यांचं काम करायचं बाकी आहे. ते काम झाल्यानंतर त्याचे पॅचिंग वगैरे ते रस्ते होणार आहेत, ते पैसे त्याच्यात आपल्याकडे आहे. पण ते लवकर झालं तर हे जे मिरवणुकीचा मार्ग आहे तो सगळा मोकळा होतो. त्यांना आता सांगितलं की आता गणपती येणार आहेत, तेवढा मार्ग गणपती आणि मोहरमच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर तेवढे 2 मार्ग घ्या असे त्यांना आम्ही मागच्या आठवड्यातच सूचना दिल्यात MSCBच्या सगळ्या अधिकाऱ्यांना. नगरमधले आता रस्ते आपल्याला वायरमुक्त बघायला भेटतील, यामध्ये काही शंका नाही. आता येणाऱ्या काळामध्ये सगळ्या वायरी या अंडरग्राऊंड होतील असं बोलायला काय हरकत नाही. 100% होणारच आहे ना ते. त्याचं त्यांना आम्ही वर्क ऑर्डर ते हे करत होते, सर्वे करत होते. या आता दुसरा गणपती यायला लागला. नाही, निश्चितपणे या गणपतीच्या आतमध्ये आणि मोहरमच्या आतमध्ये आम्ही निश्चितपणे ते रस्त्याचे वरचे ज्या 2 मार्गावरचे तर नक्कीच काम करणार आम्ही पूर्ण, कारण की त्याला वेळ लागतो ना त्या वायरी हे वगैरे सगळ्या करताना. तर हे 2 मार्ग निश्चितपणे आम्ही करणार. सर, राज्यात आपली सत्ता असताना देखील गेल्या 3 महिन्यांपासून महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही आहेत. अशी परिस्थिती ती पहिली कधी आली नाही. याचं नेमकं कारण काय वाटतं आपल्याला? त्यांना आंदोलन करण्याची वेळ येते स्वतःच्या पगारासाठी. नाही, त्याचं कारण असं झालं की मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे जे शासनाकडून जे अनुदान यायचं ते जवळजवळ 11 कोटी रुपये अनुदान आमचं थकलं होतं. कारण की सगळ्यात निवडणुका असल्यामुळं जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या आणि महानगरपालिकेच्या, त्यामुळं आम्हाला अनुदान प्राप्त झालं नाही. त्यामुळं आत्ता कुठंतरी आम्हाला 5 कोटी 18 लाख रुपयाचा अनुदानाचा हप्ता आला आहे. दुसरा हप्ता आम्हाला येणार आहे आणि तिसरा हप्ता देखील आमचा थकलेला आहे. तर दुसरा हप्ता देखील आमचा 2-3 दिवसात येणार आहे. त्यामधून आम्ही आत्ताच 2 वेतन पेन्शन ज्यांचे आहेत त्यांना वितरण केले आणि 1 पगार आम्ही त्याच्यामधून त्या 5 कोटी 18 लाखामधून त्यांना दिलेलं आहे. आणि येणाऱ्या याच्यामध्ये त्यांनी करायला नको होतं. त्यांना आम्ही सांगितलं होतं की आता आमच्याकडंच आडतच नाही तर पोऱ्यात कुठून येणार, पण त्यांनी ते आता काय केलं त्यांना वाटलं. परंतु आम्ही मध्यंतरी ज्यावेळेस हे सगळं चलन बंद झालं त्यावेळेस 10-11 कोटी रुपये ज्यावेळेस आम्हाला जमा झाले महापालिकेला, सगळे पैसे तुम्ही प्रशासनाकडं जा, त्याची माहिती घ्या आणि ती तुम्ही प्रसिद्ध करा. आम्ही सगळे पैसे ते जे कर्मचाऱ्यांना दिले आणि त्याच्यात काही लाईट बिलाचे पैसे असतील आणि पाणी आपल्याला जे मुळाड्यामुळे पाणी पुरवठा होतो त्या संदर्भात त्याचे 1-2 पेमेंट आम्ही दिलेले आहेत. त्याच्यातून आम्ही कुठले
त्याच्यामध्ये हे केलं नाही, ते सगळं कर्मचाऱ्यांनाच पगार दिले. आणि महापौरांनी ती मीटिंग बोलली होती संप मागे येण्यासाठी, त्यात पण आपली महत्त्वाची भूमिका होती, आपण त्या ठिकाणी होतात. परंतु अशी वेळ या कामगारांवर काय येते? कारण की आपण एक ठिकाणी बोलतो की त्यांनी करायला नाही पाहिजे होते, हे सर्वांना वाटतं त्यांनी करायला नाही पाहिजे होतं, परंतु 3-3 महिने सर त्यांचे पगार होत नाही. नाही, हे बघा, जेवढ्या ड वर्ग महापालिका आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी सगळ्यांचे तुम्ही थोडीशी माहिती घ्या, 4-4 महिने पगार नाही झाले. तिकडं कुठं संप झाला नाही, याच ठिकाणी काय संप. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही संप करण्याच्या याच्यात पडू नका, आम्ही निश्चितपणे तुम्हाला आलेले पैसे किंवा जसे जसे पैसे उपलब्ध होईल तसे पैसे आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेत. आता काय त्यांचा एखादा पगार आणि एखादी 2 पेन्शन राहिले असतील तर ते पैसे आल्यानंतर आम्ही ताबडतोब त्यांनाच ते देणार. आमचं काही बाकीचं त्याच्यामध्ये कुठले आमचं दुमत नाही. त्या कर्मचाऱ्याच्या संदर्भात आमची भूमिका नेहमी शिवसेनेची भूमिका कर्मचाऱ्याच्या पाठीमागच आहे आमची. दुसरी गोष्ट, MSEBने मध्यंतरी आपला लाईट कनेक्शन कट केलं याच गोष्टीमुळं की पैसे नाही, टाईम होतात, त्यांचे बिलं जात नाही आणि त्यावेळेस उपनगरमध्ये लाईटी बंद होत्या. आता मला या संदर्भामध्ये ना तुम्हाला देखील प्रसारमाध्यमांनी तुम्ही देखील प्रशासनाकडे जा. आमची ज्यावेळेस सत्ता आली, आमच्या सत्तेच्या काळामध्ये आम्ही सोसायटीचे जे पगारातून जे कटिंग होती ती देखील आम्ही रेग्युलर दिली त्यांना. आम्ही आमच्या याचे लाईट बिलाचे पैसे त्यांना जवळजवळ आम्ही 4-4.5 कोटी रुपये दिले आम्ही MSEBला. ते जे कट करतात ना, तर ते मागचे त्यांचे 8 कोटी रुपये मागच्या आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांनी थकवलेले. त्याचं आता आम्हाला थोडंसं ते भोगावं लागू राहिलेलं आहे. तुम्ही नसेल तर त्याची वस्तुस्थिती पहा, प्रशासनाकडे जा, त्याची वाटली तर मला तुम्ही ते मला माहिती असते तर ते मी आणलं असते सगळं तुमच्या पुढं उद्या देत होते. तुम्ही थोडं प्रसिद्ध करावं मॅडमने किंवा ते हे जे आहे आम्ही आत्ता रेग्युलर आहोत. मागचे पैशाची आम्ही ते पैसे फेडू राहिलेलो मग आता पण टांगती तलवार आहेच ना, आहे ना. मग आता त्याला नाविलाज आहे. आता पाणी पुरवठा बंद होऊ शकतो. नाही, त्याची तरतूद करतोय आम्ही, तेच देखील आम्ही पैसे त्यांना देणार आहेत. सर, भुयारी गटार योजना ही सत्ताधाऱ्यांच्या अपुऱ्या पाठपुराव्यामुळं अद्यापही मंजूर नाही झाली, खरं आहे काय? बघा, सत्ताधाऱ्यांच्या हा जे नाही पण सत्ताधारी मी सांगतो तुम्हाला की 2008 मध्ये त्याचा प्रस्ताव तयार केला होता भुयारी गटारचा. केडगाव भुयारी गटार सारसनगर आणि आपले शहरातली एक, असे 2 नावांनी ती भुयारी गटार 2008 साली प्रशासनाने तो प्रस्ताव तयार केला होता. केल्यानंतर 2011पर्यंत कुठल्याही म्हणजे ज्या कोणाची सत्ता असेल त्या सत्तेने 2.5 वर्षात कुठलाही पाठपुरावा केला नाही. त्या संदर्भामध्ये माझी पत्नी ज्यावेळेस महापौर झाली 2011 जूनमध्ये, तर त्यामध्ये नव्याने प्रस्ताव 323 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला. आम्ही त्याच्याकडं राज्य शासनाकडे गेलो. राज्य शासनाकडून 2 योजना होत्या. त्या 2 योजनापैकी एक योजना आम्हाला प्रधान सचिव म्हणले तुमचं आम्ही एकच यादीमध्ये नाव घेतो. दुसरं तर आम्ही म्हणलं एक समजा तिकडची झाली तर ह्या नागरिकावर अन्याय नको. महापौर महिला असल्यामुळं त्यावेळेचे श्रीकांत सिंग होते, त्यांना महिला महापौर तिथं जाऊन त्यांना विनंती केली, माझ्या शहराची परिस्थिती वाईट आहे की मला ते भुयारी गटार उपनगराचा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्या संदर्भात मध्ये प्रधान सचिव श्रीकांत सिंगने त्यांचं तेवढी विनंती मान्य केली आणि दोन्ही देखील त्याला मंजुरी मिळाली आणि ते केंद्राकडे पाठवलं. केंद्राकडून आल्यानंतर त्याचा परत त्याला केंद्राची मंजुरी देखील मिळाली, परंतु सरकार बदललं, त्या योजनेचे नाव बदलले. आता ते अमृत योजनामध्ये झाले. आम्हाला 53 कोटी रुपये पहिला हप्ता ह्या महिन्याभरात त्या भुयारी गटारच्या संदर्भात लवकरच आम्हाला प्राप्त होतं आहे. आम्ही आत्ताच राज्य शासनाकडे गेले, ते म्हणले तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्या भुयारी गटारचे त्याचा देखील प्रयत्न आमच्या शिवसेनेच्या महापौरांनी केला आणि ह्या शिवसेनेचे महापौर देखील त्या गंभीर प्रश्न आहे उपनगराचा 100% आम्हाला 53 कोटी 2 महिन्यात त्याचे येतात भुयारी गटारचे. पण ते काम कधीपर्यंत पूर्ण होईल शिंदे साहेब? आता पैसे प्राप्त झाले की त्याचं टेंडर होणार.
प्रक्रिया टेंडर प्रक्रिया राबवल, जे कोणी घेईल मग त्याचा शुभारंभ होऊन कामाला सुरुवात होईल. पैसे प्राप्त आम्हाला निश्चितपणे ह्या महिन्याभरात होणार आहेत ते. सर, सध्या शहरातील जी रखडलेली कामे जी आहेत ती कधीपर्यंत सुरू होणार? आता आम्ही तर त्यांना वारंवार मिटून हे 40 कोटीचे जे कामं आहे ज्यांनी घेतलेत त्यांनी आता कामं घेऊन 6-7 महिने, जवळजवळ त्यांना 8 महिने झालेत वर्क ऑर्डर देऊन. काही कामं चालू आहेत, काही नाही चालू आहे. तर आम्ही आयुक्तांना सांगितलं की त्यांना नाहीतर त्यांना नोटिसा द्या, त्यांचे कामं रद्द करा, परत नव्याने प्रक्रिया राबवा आणि दुसरं कोणी काम घेतील त्या माध्यमातून ते लवकरच करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही. मुख्यमंत्री नेहमी म्हणतात पारदर्शक कारभार, म्हणजे मुंबईमध्ये तर खूप गाजला. आपल्या महानगरपालिकेमध्ये कधी पारदर्शक कारभार पाहायला भेटेल सर्व नगरकारांना? पारदर्शकच आहे. दाखवा ना काय आहे. आमच्या मागच्या महापौराच्या काळामध्ये दाखवा काही तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये चुकीचं काम आम्ही केलं आहे. आम्ही पारदर्शक त्यावेळेस, आत्ता बी आमच्या महापौरांनी पारदर्शकच्या हिशोबानेच काम करतायत. काही असं नाही त्यांना वाटत असेल त्याच्यामध्ये काहीतरी अपारदर्शकपणा, ते त्यांचं मत असेल. नाही, कारण की आता त्यांनी मुंबईचा जो विषय घेतला की पारदर्शक त्या पद्धतीने आपण पाहतोय की काही निघालं, प्रोफेसर कॉलनीचा विषय असेल, काही निघालं तर अनेक नेत्यांचं त्यामध्ये हे चालू असतो, हस्तक्षेप चालू असतो. तर त्या हस्तक्षेपाकडे तुम्ही कसं बघता? ते काय माहिती का, कोणीतरी चांगलं काम करायला गेलं की कोणीतरी त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. या शहराची इतिहास तसा आहे. सर, शिवसेना विरोधात असताना प्रोफेसर कॉलनी मार्केट पाडू नये यासाठी तुम्ही आक्रमक होता, परंतु सत्तेत आल्यानंतर गाळे पाडण्यासाठी आपण एवढे आक्रमक का आहात? नाही मॅडम, त्यावेळेस आमचं असं म्हणणं होतं की प्रोफेसर कॉलनीसुद्धा त्यामधून गाळेधारकाच्या त्याच्यामधून वगळू नका, असा आमचा शिवसेनेचा त्यावेळेस विरोध होता. जे कोणी सत्ताधार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर होतो, पण त्यांनी प्रोफेसर कॉलनी वगळून 13,55,00,000 रुपये त्याचं प्रीमियम काढलं होतं. परंतु मागच्या सत्ताधाऱ्यांनी त्याचं प्रीमियम 10 कोटी काहीतरी 63 लाख रुपये स्टँडिंग कमिटीने किंवा खाली प्रशासनाने कमी करून वर पाठवलं आणि ते स्टँडिंगने. तो जो फरक आहे ना, त्या फरकामुळं हा विषय थोडासा गाजला आहे. तर हे आम्ही नाही केलं ना. मी मागं पण तुम्हाला सांगितलं नेहरू मार्केटच्या संदर्भात 4.5 कोटी रुपयाचं तुम्ही का केलं? 2013मध्ये 11मध्ये 4.5 कोटी आणि 2017ला चालू झाला. त्याचं प्रीमियम वाढलं पाहिजे का कमी झालं पाहिजे? ते कमी केलं. आणि हे कमी कोणी केलेत हे तुम्ही आता मला इथं बोलवलं आहे. मी सांगितलं तर त्यांच्याच काळामध्ये कमी झालेले आहेत. परंतु तुम्ही पण खात्री करा, म्हणजे वस्तुस्थिती समोर येईल नागरिकांच्या या शहराच्या, त्याचे प्रीमियम कोणी केले कमी याची वस्तुस्थिती आपण तपासून पहा. नाही, पण त्यावेळेस गाळेधारकांना तुम्ही एक आश्वासन दिलं होतं की गाळे कोणत्या परिस्थितीत आम्ही पाडून देणार नाही. तिथं महासभेमध्ये चांगलाच गोंधळ झाला होता. आणि मग आता सत्ता परिवर्तन झाल्यावरती अचानक असं काय झालं की नाही का, गाळे नवीन तिथं कॉम्प्लेक्स व्हायला पाहिजे, चांगलं कॉम्प्लेक्स व्हायला पाहिजे, असं काय झालं? एक लक्षात घ्या की आमचा त्यावेळेस शिवसेनेचा त्यावेळेस बी विरोध होता की प्रोफेसर कॉलनी, परंतु त्यांच्या काळात 4 ई ट्रेंडिंग झाले, त्याला प्रतिसाद नाही मिळाला. परत प्रशासनाने ते परत त्याला हे केलं. जोपर्यंत त्याला प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत ते टेंडर प्रक्रिया राबवत असतात. भरलं कोणीतरी एका जणांनी, कारण कसं असतं पहिल्या वेळेस 3 टेंडर भरावं लागतात, दुसऱ्या वेळेस विरोध का करत नाही शिवसेना? नाही विरोध करायचा एखादा शिवसेना विरोध का करत नाही? कारण ते गाळेधारकांचं काय पुढं? एक बघा, गाळेधारकांना आम्ही अजिबात त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. 100% त्यांची मागणी आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना गाळे तिथेच देणार. त्यांना चुकीचं गैरसमज त्यांचं जर कोणी करत असेल तर त्यांनी त्यांचं थोडंसं आमच्याशी बी चर्चा केली ना, तर आम्ही त्यांना स्वाश्वास देऊ ना. अहो, तुम्ही भाजी मार्केट बघा ब्रोडगाव रोडचं, माझी पत्नी महापौर असताना ते केलं, कसं झालं? ते झालं ना. कुणी विरोध केला का त्यावेळेस? नाही केला. उभा राहिलं ना, आज चांगल्या परिस्थितीमध्ये आहे ना. तर अशा सगळ्या दोन्ही गोष्टी चांगल्या, आपल्या शहरात वैभवात भर पडेल. साहेब, तुम्ही अभ्यासू नेते आहात आणि चतुर नेते आहात असंही बोललं जातं. पण मला एक सांगा की मग त्यावेळेस कॉम्प्लेक्स चांगलं सुंदर झालं नसतं का? जेव्हा राष्ट्रवादी करत होती तेव्हा काय चांगली वैभवात भर नसती पडली का? त्यावेळेस विरोध का करत होते? नाही, त्यावेळेस असा विषय होता की त्याचं प्रीमियम आहे ना, त्यावेळेस 17 कोटी रुपये त्यांनी प्रीमियम काढलं होतं. त्यांनी प्रीमियम कमी केलं. प्रीमियम 10 कोटी
67 लाख रुपये करायचं काहीच कारण नाही ना. पण तेव्हा तो विषय नव्हता घेतला, तेव्हा हा, फक्त गाळे धारकांचा तो पण विषय घेतला नाही, नाही, होता. नाही, फक्त गाळे धारकांना आम्ही पाडू देणार नाही. नाही 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 नाही, एक लक्षात घ्या की त्यावेळेस गाळेधारकांना ठीक आहे, आम्ही गाळेधारकाबरोबरच होतो, परंतु ते प्रीमियम कमी केल्यामुळं आम्ही त्यांना की त्यांनी वगळलं नसतं तर काय आज प्रश्न आला असता का. त्यांनी तसंच ठेवलं असतं. त्या सत्ताधाऱ्यांनी ते प्रोफेसर कॉलनी, आमचा आग्रह काय होता, वगळू नका त्यामधून. तुम्ही वगळलं त्यामुळे हा प्रश्न परत आला, परत प्रक्रिया पुढं राबत गेली त्याची प्रशासनाने. परंतु कायद्याने त्या गाळेधारकांना गाळे देता येतात का, किंवा त्या गाळेधारकांना कसं काय आश्वासन देऊ शकतो आपण की तुम्हाला इथंच गाळे भेटणार म्हणून, कसं काय होऊ शकतं ते. नाही नाही, हे बघा, त्यांना जर कायद्याने आपण समजा देऊ, तुम्ही म्हणतात म्हणून देऊ शकत नाही, परंतु आम्ही एक माणुसकी धर्म म्हणून निश्चितपणे आम्ही शिवसेना, आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण, तर 80% समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही त्यांना गाळे देणार. सर, दिल्ली गेट आणि नेहरू मार्केटचे गाळे पाडण्यात आले, तर त्याच्यातून जे गोरगरीब बाहेर पडले होते त्या गाळ्यांमधून, त्यांच्या पुनर्वसनाचं काय. त्यांच्या पुनर्वसनाचे पाडले कोणी, जरा इतिहास समोर जनतेच्या द्या ना नागरिक तुम्ही प्रसार माध्यम. जनतेला माहिती आहे साहेब, आणि तुम्हाला पण माहिती आहे कोणी पाडले काय पाडले. परंतु त्या लोकांचं काय झालं, त्या लोकांचं असंच झालं ना की त्यांचं पुनर्वसन परत झालंच नाही. त्या गाळेधारकांचं कुठं पुनर्वसन झालं, कोणाच्या काळात पडले. आपण कोणत्या पक्षाला नाव ठेवत नाही साहेब, एक अपेसून येते म्हणून आम्ही तुम्हाला हे विचारतोय की त्यांचं पुनर्वसन झालं का. पुनर्वसन करूनच गाळे पाडले पाहिजेत असं या मताची आम्ही मग शिवसेना. आता यांचं पुनर्वसन करून पाडणार का गाळे. हो, 100% त्यांचं पुनर्वसन करून आम्ही हे करणार, मगच त्याला हे करू आम्ही. निश्चित अतिशय चांगली अशी चर्चा या ठिकाणी झाली. आणि आपण प्रोफेसर कॉलनी जे गाळेधारक आहे हा अतिशय महत्त्वाचा विषय होता, तर त्या विषयावर सुद्धा अनिल शिंदे सर यांनी, सभागृह नेते यांनी अतिशय सुरेख अशी उत्तरं दिले. आणि आणखी ते परत एकदा त्यांना सांगू इच्छितो, सागर दुसलांना, आपल्या ETVना, की ते जे हे म्हणाले की कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यांना गाळ्या आपल्याला देता येतील, परंतु शिवसेना निश्चितपणे आम्ही त्यांना आश्वासन देणार आणि त्यांना गाळे दिल्यानंतरच, त्यांचं पुनर्वसन केल्यानंतरच आम्ही त्याला हात लावू. निश्चित अतिशय मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आपल्या ATV न्यूज कट्ट्यावरती आलेली आहे की ज्या वेळेस त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार प्रोफेसर कॉलनी गाळेधारकांचं, त्यानंतरच ते गाळे पाडले जातील असं या ठिकाणी सभागृह नेते अनिल शिंदे यांनी सांगितलं. आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. उद्या ज्याला महिला दिन आहे आणि आपल्या इथं या नगर शहराच्या प्रथम नागरिक आणि महिला महापौर सुरेखाताई कदम या येणार आहेत आपल्या ATV न्यूजच्या कट्ट्यावर. तर पाहायला विसरू नका. कृष्णाकारसह प्रस्तुत ATV न्यूज कट्टा. आता मला या ठिकाणी तुमच्या कट्ट्यावर बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सर्व टीमचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो.